तळोदा नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज अखेरचा दिवस होता। या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून योगेश प्रभाकर चौधरी तसेच भाग्यश्री योगेश चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाच्या नामनिर्देशन पत्र आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल केलं। आज अजित पवार गटामधून मी राष्ट्रवादीकडनं नगराध्यक्षाच्या उमेदवारीचा फॉर्म भरला आहे। मी भारतीय जनता पार्टीकडनं मागणी केली होती। 8 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं 10 वर्षापासून काम करत होतो। भारतीय जनता पार्टीकडनं मला मागणी केली असताना मला उमेदवारी दिली नाही, तर मी माझी मिसेस उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी 5 वर्षांनी प्रशासन पिरियडमध्ये 3 वर्ष अशा 8 वर्ष पूर्ण काम केलं। तिकीट न भेटल्यामुळे आम्ही शरद पवार गटामधून अजित पवार गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज दोघांनी भरला आहे। तर भाजपकडून देखील शक्ती प्रदर्शन करत दत्त मंदिरपासून मिरवणूक काढत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांचं नामनिर्देशन पत्र भरण्यात आलं। यावेळी राजेश पाडवी, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव आणि तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शिवसेनेच्या वतीनं रॉकस्टार बँडच्या मदतीनं मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांचं नामनिर्देशन पत्र भरण्यात आलं। यावेळी आमदार आमशा पाडवी तसेच शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि नंतर शिवसेना अशा पद्धतीनं रॅली काढण्यात आली होती। यावेळी तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। मला भारतीय जनता पक्ष व कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकून व भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून की मला तळोदा शहराच्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025ची नगराध्यक्ष म्हणून, लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली। त्याबद्दल मी पक्षाचे व आपले कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी साहेब यांचे मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळात तळोदा नगरपालिकेची निवडणूक आम्ही सर्व, अजय भैया असतील, डॉक्टर शशिकांत वाणी साहेब असतील, शहराध्यक्ष गौरवभाऊ असतील, आमचे सर्व 31 उमेदवार असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकमताने, एक दिलाने, एक संघ राहून निवडणूक लढू। आणि माझ्यावरती आमदार राजेश पाडवी साहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांच्या कार्याचा लांडगा अनुभव आहे। तसेच भरतभाई माळी यांच्या राजकीय जीवनाचा जो अनुभव, त्यांचा जो मी बघितला आहे, त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळाली ती, आणि डॉक्टर शशिकांत वाणी साहेब यांनी आमच्यावरती जे राजकीय संस्कार घातले ते, आणि अजय भैया परदेशी यांच्या राजकीय हतोटी, असं सर्व एकत्र आम्ही एक संघ येऊन ही तळोदा शहराची नगरपरिषदेची निवडणूक सर्वचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील यासाठी एक दिलाने, एक मुखाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। आज अधिकृत उमेदवार आमच्या हेतू क्षत्रिय त्यांच्या नगराध्यक्षाच्या आज आम्ही फॉर्म भरण्यासाठी माझ्याबरोबर नंदुरबारचे जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी, आमच्या धडगाव अक्कलकुवा तळोदाचे जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडके आणि सर्व शिवसेनाचे पदाधिकारी आज हजारोच्या संख्येने आम्ही नगराध्यक्षाच्या नगरसेवकांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तळोदाची जनता हे शिवसेनाचे जे नगराध्यक्ष निवडून देतील आणि म्हणून आजच आम्हाला विश्वास बसला आहे का आमच्याबरोबर जेव्हा रॅली होती तेव्हा हजारोच्या संख्येने आमच्याबरोबर पब्लिक आहे। म्हणून येणारे निवडणुकीमध्ये फक्त शिवसेनाचेच उमेदवार निवडून येतील एवढी मला। राज्यात सोबत असणारी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तळोद्यात मात्र एकमेकांच्या विरोधात लढताना दिसून येतात। यामुळे राजकीय रणधुमाळी येणाऱ्या काळात हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा तळोदेकरांना बघायला मिळणार हे मात्र निश्चित झालंय। तळोदा नगर परिषद या निवडणुकीसंदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांची या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आली। त्या खास करून त्याची जी रॅली निघाली, मोठ्या प्रमाणात तळोदा शहरातील सर्व स्तरातील, सर्व भागातील, सर्व समूहामधून लोक मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित झाले आणि खास करून या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली। त्याच्यामध्ये
ज्या ठिकाणी 3 इच्छुक उमेदवार होते. आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणीसाहेब होते, माजी नगराध्यक्ष आदरणीय अजयभैया परदेशी देखील इच्छुक होते. परंतु त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली, तरी देखील पक्षाची शिस्त आणि या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज मोठ्या समुदायासह या ठिकाणी नामांकन भरण्यात आलं. मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच जिल्ह्याचे नेते लोकनेते आदरणीय चंदूभैया साहेब, तसेच जळगाव अक्कलकोट मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय आमशादादा पाडवी साहेब, तसेच जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी, जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडगे, विजूदादा पराडगे यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी नगराध्यक्षपदाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी भेटली. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मी या चौद्याच्या जनतेंना सांगू इच्छितो की मी आज जे पण आहे नगराध्यक्षपद नगराध्यक्ष म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य व्यक्ती आहे. तरी मी शेवटपर्यंत तुमच्यातलाच राहील. तरी मला जनतेने चौद्याच्या जनतेकडनं जे प्रेम भेटलं आजपर्यंत भेटत आलं, पुढेही भेटत राहील. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की पुढील येणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीला आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्यावं हीच विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.